नमस्कार. आज आपण पॉवर क्वेरी एडिटरमध्ये काय क्लीनिंग किंवा ट्रान्सफॉर्मेशन काय कसं करू शकतो ते बघणार आहोत. बरेचसे ऑप्शन्स आहे की पिव्होटिंग, अनपिव्होटिंग कॉलमचं कसं करायचं आणि त्याचा यूज काय आहे नेमका प्रोजेक्टमध्ये कधी यूज होतो ते बघणार आहोत आणि त्यानंतर अजून काही ऑपरेशन्स आहे की डेटा पॉवर क्वेरी एडिटरमध्ये आपण काय-काय करू शकतो ते बघणार आहोत. ह्या सिंपल कन्सेप्ट जरी असल्या किंवा छोट्या-छोट्या कन्सेप्ट्स असल्या तरी ह्या महत्त्वाच्या असतात. जेव्हा आपण रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करतो, तेव्हा ह्या ज्या कन्सेप्ट्स आपण घेणार आहोत, ते आपल्याला युजफुल असणार आहे. आता आपलं जे पुढचं जे डायरेक्शन आहे, की आपल्याला नेमकं काय-काय करायचं आहे, तर अजून एक 4-5 दिवस आपलं ह्या ज्या कन्सेप्ट्स आहे, आपण पॉवर क्वेरी एडिटरमध्ये काय करणार आहोत, ते बघणार आहोत. त्यानंतर आपण डेटा मॉडेल वगैरे कसं क्रिएट करायचं, जॉइनचे टाइप वगैरे कसे क्रिएट करायचे, त्यानंतर नवीन कॉलम कसे क्रिएट करायचे, कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणतो आणि त्यानंतर मेजर वगैरे कसे क्रिएट करायचे, डॅक्स फंक्शन कसे अप्लाय करायचे, हे सर्व हे पुढच्या आठवड्यात होईल सर्व कन्सेप्ट आणि त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या आठवड्यात आपण पूर्ण एक प्रोजेक्ट एंड टू एंड प्रोजेक्ट घेणार आहे, जिथे आपण एका डेटाबेसला कनेक्ट करून पूर्ण आपण वेगवेगळे टेबल्स आहेत ते जॉइन करूया. आणि त्यानंतर मग त्याचं जे काही ऑपरेशन्स आहे, ते आता पूर्ण एक कंप्लीट डॅशबोर्ड बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून सर्वांना एक प्रोजेक्ट करण्याचा एक्सपिरियन्स येईल आणि स्वतःहून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी इथे ट्राय करू शकतात. म्हणजे असं नाही की जे मी काय घेतोय ते तेवढंच तुम्ही करायला पाहिजे. जेवढं ज्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला स्वतःहून काही डॉक्युमेंटेशन वगैरे आहे किंवा काही ऑनलाईन मटेरियल्स आहे, ते बघून पण करता येईल आणि तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करशाल तेवढं चांगलं आहे. आणि कोणताही डेटाबेस जरी घेतला, डेटा सेट्स घेतला Kaggle.com वरती पण भरपूर डेटा सेट्स आहेत. ते फक्त कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. काय-काय करता येईल? जेवढं तुम्ही हँड्स ऑन करण्याचा प्रयत्न करशाल, तेवढा तुमचा फायदा होईल आणि त्यात तुम्ही चांगले यूज टू होशाल आणि हे गरजेचं आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला टूल फॅमिलिअर राहशाल तुम्ही टूलशी, तेवढं महत्त्वाचं आहे. तर आता साधारण एक फाईल आहे. आता गेट डेटा म्हटल्यानंतर एक एक्सेल वर्कबुक आहे माझ्याकडे पॉप्युलेशन म्हणजे सेन्ससचं. तर ही तुम्हाला शेअर करतो नंतर GitHubवरती मी टाकतो आणि याची लिंक शेअर करतो ग्रुपमध्ये. तर ही तुम्हाला मी पाठवतो. तर ही कनेक्ट करायची. ट्रान्सफॉर्म सेन्सस म्हणून एक डेटा आहे. एक्सेल फाईल आहे ही साधारण. तर एक्सेल फाईलमध्ये थोडासा डेटा आहे, ज्याच्यात आपण हा कनेक्ट करून आता तुम्हाला हे समजलं पाहिजे, की मी कसं कनेक्ट करतोय. ह्या ज्या स्टेप्स आहे ना, तुम्हाला पण लगेच म्हणजे जर तुम्हाला काहीच अनुभव नसेल आतापर्यंत पॉवर BI केलेला किंवा म्हणजे तुम्ही आत्ताच यूज करायला लागले असेल पॉवर BI मागच्या 8 एक दिवसापासून, तरी तुम्हाला ह्या गोष्टी यायला पाहिजे. आता की मी आता हे जे काय करतोय, सिंपल गोष्टी आहे. आता मी फक्त एक एक्सेल फाईलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि यातली आता हे 2 टेबल सांगितले मी तुम्हाला, की इथे एक टेबल दिसतो आणि इथे एक टेबल दिसतो. तर दोन्ही जवळपास सेम आहे. काही चेंजेस आहे. परंतु हा वरचा न घेता आपल्याला हा जो खालचा डेटा टेबल आहे, तो आपण घेतोय आणि याच्यात काही कॉलम्स आहे. तर ते घेण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला मी सांगितलं होतं लोड आणि ट्रान्सफॉर्म हे 2 ऑप्शन्स असतात. लोडमध्ये डायरेक्टली लोड होतो विथआऊट एनी क्लीनिंग ट्रान्सफॉर्मेशन आपण काही करत नाही. पॉवर क्वेरी एडिटर ओपन होणार नाही. पण ट्रान्सफॉर्म डेटा जर क्लिक केला आपण, तर ट्रान्सफॉर्म डेटावरती आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहे, की बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात. म्हणजे डेटा क्लीनिंग करणे वगैरे, डेटा प्रोसेसिंग वगैरे, डेटा ट्रान्सफॉर्मेशन. आता हा पॉवर क्वेरी एडिटर महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा कधीही काम करशाल, तुम्हाला सगळे ऑप्शन्स तिथे माहिती असायला पाहिजे. मग क्वेरीचे ऑप्शन, कॉलमचे ऑप्शन, रोज, ट्रान्सफॉर्म, कंबाईन आता हे एक-एक आपण हे ऑप्शन्स घेणार आहेत. ट्रान्सफॉर्म आणि ॲड कॉलम. ट्रान्सफॉर्म मेनू तुम्हाला सांगितलं होतं. ट्रान्सफॉर्ममध्ये जेवढे ऑपरेशन्स आहे इथे दाखवलेले, ते सर्व ऑपरेशन्स एक्झिस्टिंग कॉलमवरती वर्क होतात आणि ॲड कॉलममध्ये एक्झिस्टिंग कॉलमचा यूज करून जे काही ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतोय, त्याचा नवीन कॉलम तयार होतो. तर एक्झिस्टिंग कॉलममध्ये काही मॉडिफिकेशन होत नाही. म्हणजे काही एक्स्ट्रा यूज केलं, तर त्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपण इथे यूज करू शकतो. तर आता इथं हा आलेला आहे. आता ह्या डेटामध्ये आपल्याला जेव्हा असा आपण काही डेटा घेतो. आता हा डेटा आपण ॲक्चुअली अशा पद्धतीचा घेतलेला आहे. याच्यात तुम्ही बघितलं असेल, याचे जे कॉलम नेम आहेत, ते कसे आलेले कॉलम 1, 2, 3, 4 हे इंटरनली कन्सिडर करतात. परंतु आता आपल्याला माहिती आहे की कॉलमचे नावं कोणते? तर इथं नेम, ॲडमिटेड हे जे दिसतंय फर्स्ट रोमध्ये तर ते कॉलम आहे. तर आपण त्यासाठी यूज फर्स्ट रो ॲज हेडर हे ऑप्शन्स यूज करणार आहोत. हे जे आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर याने काय होईल की जे काही कॉलम्सचे नावं आहेत, ते इथं येऊन जातील.
तर आता बरेचसे जे आहे, आता हे डेटा क्लिनिंग वगैरे जर करायचं जर झालं, तर याच्यात काही नल डेटा आहे. आता इथं बघा तुम्ही एम्प्टी डेटा आहे. 33 रोज आहे याच्यात जवळपास, की जे एम्प्टी आहे. हा इथं पण थोडेफार 2 रोज एम्प्टी आहे. हे पाहिजे असेल तर आपण रिप्लेस करू शकतो. नलची व्हॅल्यू आपण 0 करू शकतो किंवा डायरेक्टली डिलीट करू शकतो. परंतु डिलीट करताना लक्ष घ्यायचं आहे, की हे नल जर असतील आणि डिलीट करण्याचा प्रयत्न केला, तर तेवढे पूर्ण बाकीचे रोज पण डिलीट होतात. तर ते न करता शक्यतो नलला रिप्लेस करणं गरजेचं आहे, की 0 नलच्या ठिकाणी आपण 0 वगैरे टाकू शकतो. तर सध्या आता मी याच्यात काहीच करत नाही. फक्त आता आपल्याला एक बघायचं आहे, की डेटा टाइप करेक्ट आहे का? म्हणजे जेव्हा आपण कोणताही डेटा सोर्सला आपण कनेक्ट करतो, तेव्हा आपल्या पहिल्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात, की डेटा क्लीन आहेत का? परत डेटामध्ये डेटा टाइप आहे, त्याचे प्रत्येक कॉलमचे डेटा टाइप बरोबर आहेत का? हा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये हा 1 to 3 म्हणजे होल नंबर आहे. आता तुम्हाला इथं डेटा टाइप लक्षात घ्या, की कोणते-कोणते डेटा टाइप असू शकतात. डेसिमल, फिक्स्ड डेसिमल नंबर, होल नंबर, पर्सेंटेज, डेट टाईम हे जे आहे. परत टेक्स्ट आहे. ट्रू ऑर फॉल्स म्हणजे बुलियन आहे, बायनरी वगैरे आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. याच्यातली जशी रिक्वायरमेंट असेल, तसे आपले हे डेटा टाइप टाकावं लागतात. म्हणजे शक्यतो कसं असतं ना, की पॉवर BI इंटरनली डिसाईड करतं बेस्ड ऑन दिस डेटा, की कोणता डेटा टाइप आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. इथं आता ऑटोमॅटिक 1 to 3 आलेले जे काय आहे ते. आता हे सर्व इयर नंबर फील्ड आहे. म्हणून हे होल नंबर म्हणून आलेले आहे. तर याला मी आता काहीच करत नाही. म्हणजे याच्यात काहीच करायचं नाही. सध्या फक्त आपल्याला ह्या टेबलचं नाव आहे, ते आपण एखादं पॉप्युलेशन वगैरे असं टाकू शकतो. आणि तुम्हाला सांगितलं, की जेवढं काही आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतोय, त्याच्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या इथं दिसतात. तर हे झालं. आता याच्यात आपल्याला काही ऑप्शन्स आहे, की आता इथं तुम्ही जर होममध्ये गेले, तर मॅनेज कॉलम्समध्ये एक चूज कॉलम्स म्हणून आहे आणि रिमूव्ह कॉलम्स म्हणून आहे. तर चूज कॉलम्स काय करतात, तर चूज कॉलम जर केले, तर आपल्याला काय होतं ना, की आपल्याला सपोज एवढे जे काही कॉलम्स आहेत, त्यातले सर्व कॉलम्स मला पाहिजे नाही. तर मग मी काय करू शकतो ना, याच्यातले फक्त मी काय करू शकतो, की मला हे 2 कॉलम आणि लेट्स से की कॉलम एवढेच पाहिजे. बाकीचे मला डिलीट करायचे. कधी-कधी अशी रिक्वायरमेंट असते किंवा कधी-कधी असा डेटा येऊ शकतो, की बरेचसे डेटा असतो तो इनव्हॅलिड असू शकतो. त्यावेळेस आपल्याला हे ऑप्शन यूज करायचं असतं. मग हे काय यूज केलं तर ओके केलं. तर आता बघा फक्त 3 कॉलम राहिलेले. तर अशा पद्धतीने आपण हे रिमूव्ह करू शकतो आणि जर रिव्हर्ट करायचं असेल, आता हे मला रिमूव्ह नाही करायचे आपल्याला, फक्त मी तुम्हाला हे ऑप्शन दाखवण्यासाठी केलं होतं म्हणून मी हे अंडू करतोय आणि इथे दुसरं एक ऑप्शन आहे गो टू कॉलम म्हणून पण आहे. गो टू कॉलममध्ये काय होतं, की आपल्याला एखाद्या कॉलमला जायचंय. तर आपण इथून आता भरपूर कॉलम असतात. शक्यतो काय असतं ना, की मोठा टेबल असेल तर 50-50 कॉलम पण असू शकतात. मग त्या पर्टिक्युलर कॉलमला जाण्यासाठी आपण इथे सर्च करत बसण्यापेक्षा हे गो टू कॉलम आपण ऑप्शन यूज करू शकतो. जेणेकरून आपलं जे काम आहे थोडा वेळ वाचेल आणि पर्टिक्युलर कॉलमला आपल्याला जायचं असेल, तर ते आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याला काही रिमूव्ह कॉलम करू शकतो. सपोज मला वाटलं, की हा कॉलम मला ठेवायचा नाही, तर आपण हा रिमूव्ह करू शकतो किंवा रिमूव्ह अदर कॉलम्स करतो. म्हणजे जो सिलेक्टेड आहे तो ठेवायचा आहे, परंतु बाकीचे रिमूव्ह करायचे असेल, तर ते आपण करू शकतो. तर सध्या आता मला लेट्स से मी आता हा रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. रिमूव्ह कॉलम्स तर 1840 वाला जो आहे तो रिमूव्ह होईल. किंवा मग मला असं राहिलं 1800 आता हा मी काढून टाकतो परत एकदा. अंडू केलेलं आहे. मला बाकीचे करायचे. हा ठेवायचा आहे, पण बाकीचे रिमूव्ह करायचे. रिमूव्ह अदर कॉलम्स तर फक्त एकच राहील. तर हे ऑप्शन्स फक्त लक्षात असू द्या, की हे ऑप्शन्स असे आपल्याला यूज करता येतात. त्यानंतर हे जे झालं ते कॉलमच्या रिलेटेड होते. आता हे रोज जे आहे ॲक्चुअल जो डेटा असेल, त्याच्यात सपोज आपल्याला असं वाटलं, कधी-कधी डेटा असा येतो, की अल्टरनेट डेटा व्हॅलिड असतो. म्हणजे काही-काही असं असतं, की डेटा एंट्रीकडनं येताना डेटा काही रोजचा डेटा व्हॅलिड असतो, काही रोजचा डेटा इनव्हॅलिड असतो. मग जो इनव्हॅलिड असेल तो आपल्याला रिमूव्ह करायचा असेल किंवा व्हॅलिडवाला ठेवायचा असेल, तर तो आपण करू शकतो. कधी-कधी असं होतं, की बऱ्याच वेळा, की काही डेटा असतो आणि खालचा जो डेटा आहे, तो काही अननेसेसरी रोज असतो. त्यावेळेस आपण हे मग फक्त टॉपचे जेवढे रोज आहे, कीप टॉप रोज म्हणजे मला फक्त याच्यातले 10च रोज ठेवायचे, तर आपण 10 रोज ठेवू शकतो आणि ओके जर केलं, तर आपला जो आहे तो फक्त एवढा 10चा डेटा रोजचा डेटा राहील. हं. मग ते आपण करू शकतो. त्यानंतर कीप बॉटम रोज फक्त खालचे ठेवायचे किंवा कीप रेंज ऑफ रोज. रेंज ऑफ रोज म्हणजे काय, की फर्स्ट रो आणि नंबर ऑफ रोज म्हणजे एक ठेवला मला पहिला
रो आहे तो ठेवायचा आहे आणि नंबर ऑफ रोज किती ठेवायची मला. जर मी 3 ठेवले म्हणजे काय होईल ना, की आता जरा बघा तुम्ही, की मला फक्त पहिल्यापासून स्टार्ट करायचं आहे आणि फक्त पहिले 3च कॉलम ठेवायचे. आता याच्यात जर मी मॉडिफाय करायला गेलो, तर इथं बघा याच्यावर आपण केलं. मला याच्यातला 10 नंबरचा जो आहे, आता तुम्हाला मी इथे दाखवतो. सपोज मला हे 3च 10, 11, 12 असे 3 किंवा 4 लेट्स से आपल्याला हे रोज ठेवायचे. मग आपण म्हणू शकतो, की कीप रेंज ऑफ रोज. मग आता फर्स्ट रो कोणता 10 ठेवायचा आणि नंबर ऑफ रो लेट्स से 4. तर आता इथं बघा हा 10 फ्लोरिडा, जॉर्जिया, हवाई हे राहायला पाहिजे. हे बघा फ्लोरिडा, जॉर्जिया आणि हवाई आणि इदाहो ही 4 कॉलम रोज राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला स्पेसिफिक असेल, पर्टिक्युलर रोज ठेवायचे असेल, तर ते ठेवू शकतो. आता याच्यात हे झाल्यानंतर आता ही सॉर्टिंग वगैरे आहे. सॉर्ट, असेंडिंग, डिसेंडिंग आता हे जे काही आहे ते आपले सॉर्टिंग करू शकतो. स्प्लिट कॉलम पण आहे. स्प्लिट कॉलममध्ये आता हां, इथं एक रिमूव्ह रोज म्हणून होतं. रिमूव्ह रोज, रिमूव्ह टॉप रोज आपल्याला काही टॉपचे रिमूव्ह करायचे असेल, बॉटमचे रिमूव्ह करायचे असेल, तर ते करू शकतो. रिमूव्ह अल्टरनेट रोज करायचे असेल, रिमूव्ह डुप्लिकेट करायचे असेल, तर ते आपण रिमूव्ह पण डुप्लिकेट करू शकतो. रिमूव्ह ब्लँक रोज करायचे असेल, तर ते पण ब्लँक रोज आपण काढू शकतो किंवा एरर्स. तर हे जे आहे क्लिनिंगचा ॲज अ पार्ट आहे, की आपल्याला जसं डेटा असेल तसं आपण हे रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर हे सॉर्टिंग झालं. हे वेगवेगळे सेक्शन्स आहे बघा. मॅनेज कॉलम्स, रोज, सॉर्ट आणि इथे एक जे आहे ट्रान्सफॉर्मचे, हे ट्रान्सफॉर्मचे ऑप्शन आहे. मग तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये वगैरे कधी विचारलं, की व्हॉट आर द क्लीनिंग ऑप्शन्स किंवा व्हॉट आर द ट्रान्सफॉर्मेशन, डेटा ट्रान्सफॉर्मेशन ऑप्शन्स, तर त्यावेळेस तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे, की डेटा ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, की लेट्स से स्प्लिट करायचं आहे कॉलम. आता स्प्लिट करू शकतो आपण बाय नंबर ऑफ कॅरेक्टर्स. लेट्स से की आता आपल्याकडे असा एखादा कॉलम आहे, की जिथे आपला जो डेटा आहे तो असा एकत्र आहे, की लेट्स से ॲड्रेस आहे. ॲड्रेस आणि कंप्लीट ॲड्रेस आहे आणि पण त्याच्यात तुम्हाला फक्त पिन कोड जो आहे, तो पोस्टल कोड जो आहे, तो सेपरेट करायचा आहे किंवा सेपरेट कॉलममध्ये टाकायचा आहे. तर मग त्यावेळेस आपण हे स्प्लिट कॉलम यूज करू शकतो. मग काही डिलिमिटर यूज करू शकतो, बाय पोझिशन्स यूज करू शकतो. तर बाय अप्पर केस टू लोअर केस या सर्व गोष्टी करू शकतो. तर हे झालं स्प्लिटिंग करायचं. एक कॉलम आहे तो आपल्याला स्प्लिट करायचा आहे. सपोज हा ॲडमिटेड आहे. आपण ट्राय करूया. हा ॲडमिटेड कॉलम्स आहे. याला स्प्लिट करायचं आहे बाय नंबर ऑफ कॅरेक्टर्स. की आता मला 2 याच्यात इयर आहे म्हणून मी काय म्हणतो, की मला याच्यातलं फक्त 2 कॅरेक्टर आहे त्यांनी स्प्लिट करायचं आहे. आता इथं स्प्लिट ऑप्शन आहे. वन्स ॲज फॉर लेफ्ट ॲज पॉसिबल, वन्स ॲज फॉर राइट ॲज पॉसिबल. म्हणजे आपल्याला बेसिकली कोणत्या डायरेक्शननी आपल्याला हे करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे त्यासाठी. स्प्लिट कॉलम करायचा आहे की रोज करायचा आहे. मग त्यासाठी आपण आता सध्या स्प्लिट कॉलम्स करतोय. म्हणून आपला आता हा काय झालेला आहे बघा. हे 2 ॲडमिटेड 1 आणि ॲडमिटेड 2 असे 2 कॉलम स्प्लिट झालेले आणि त्यानुसार जे काही आहे ते 1819 जे होतं 4 डिजिटचं ते 2 याने स्प्लिट झालेले आहे. तर असं आपण करू शकतो. आता हे मी अनडू करतोय. त्यानंतर हां, हे 2 हां, हे 2 अनडू केलेले. त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे. हा हे स्प्लिटसाठी बरेचसे ऑप्शन्स आहे. बाय पोझिशन, एकच पोझिशन दिली असेल, तर त्यावेळेस आपण करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काही कॉलमचा डेटा एकाच कॉलममध्ये भरपूर असा कंबाईन्ड डेटा असेल. बऱ्याच वेळा असं असतं, की डिस्क्रिप्शन वगैरे असतं. पण डिस्क्रिप्शनमधून आपल्याला पर्टिक्युलर एखादं स्ट्रिंग रिट्रीव्ह करायची असेल, त्यावेळेस पण आपण असं स्प्लिटिंग वगैरे करू शकतो. तर हे झालं स्प्लिट कॉलम. आता त्यानंतर हे ग्रुप बाय एक ऑप्शन आहे. आता ग्रुप बायमध्ये काय होतं ना, की आता जसं मी तुम्ही SQLमध्ये जर ग्रुप बाय यूज केलेलं आहे. SQLमध्ये ग्रुप बाय यूज करताना तुम्हाला माहिती आहे, की ग्रुप बाय जेव्हा आपण यूज करतो, तेव्हा काय करतो आपण सम फंक्शन यूज करतो. मिनिमम, मॅक्सिमम असे फंक्शन्स यूज करतो पर्टिक्युलर याने. आता इथं हा जो डेटा आहे, तो काय आहे पर्टिक्युलर स्टेटसाठी हा स्टेट आहे, यूएसची स्टेट आहे. तर ह्या स्टेटसाठी पर्टिक्युलर इयर म्हणजे आता हे 1790, 1800 त्यानंतर 1810 असे प्रत्येक इयरसाठी काही पॉप्युलेशन नंबर आहे. तर लेट्स से आपल्याला काही ग्रुप करायचं आहे, की पर्टिक्युलर स्टेटसाठी आपल्याला काय टोटल आहे. तर लेट्स से मला नेमनी ग्रुप करायचं आहे. म्हणजे नेम म्हणजे काय आहे, हे स्टेट नेम आहे आणि न्यू कॉलम नेम टोटल पॉप्युलेशन म्हणतो मी आता.
आणि सम करायचंय मला. सम करायचंय तर मला कोणत्या बेसिसवर सम करायचंय? तर लेट्स से मला की हे जे आहे इयर वाईज लेट्स से ह्या 1800 कॉलममध्ये अ, आता पर्टिक्युलर जो कॉलम आहे, त्या कॉलममध्ये मला टोटल काढायची स्टेट वाईज. तर ते करायचे असेल तर मग मी काय म्हणू शकतो? ओके म्हणू शकतो आणि इथे टोटल पॉप्युलेशन बघा ग्रुपवर आलेलं आहे. हे जे काय आहे प्रत्येकाची जेवढी काही पॉप्युलेशन आहे, ती आलेली आहे फॉर पर्टिक्युलर इयर. तर असं करू शकतो. आता हे बघा, हा जो कोड आहे, याला एम लँग्वेज म्हणतात. जर याला बघितलं तुम्ही हा जो कोड आहे, तर हा कोड इंटरनली जनरेट होतो. म्हणजे याच्यात आपल्याला काही करायचं नाही, की आता इथं तुम्हाला दाखवेल, की हा नेमका काय करतोय. आता टेबल डॉट ग्रुप आता हे ग्रुप फंक्शन यूज केलेलं आहे. सॉर्टेड रोज नेम आणि टोटल पॉप्युलेशन हे नाव दिलेलं आहे. ईच लिस्ट डॉट डॉट सम फंक्शन यूज केलेलं आहे. बघा एक्सेलमध्ये जेव्हा आपण अशा काही गोष्टी करतो तेव्हा सम फंक्शन वगैरे यूज करतो. तर ते इथं इंटरनली जनरेट झालेलं आहे. आपल्याला हे एम लँग्वेज कधी यूज करायची नाही. सांगायचा मुद्दा असा आहे, की जे काही होतं ते इथं डिस्प्ले होतं. तर अशा पद्धतीने हे ग्रुप झालेलं आहे. आता मी याला ग्रुप काढून टाकतोय. मला ठेवायचं नाही सध्या. बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या आता. तर हे झालं ग्रुपिंग आपण असं करू शकतो. मग त्यात सम झालं, काउंट झालं, मिनिमम, मॅक्सिमम वगैरे ह्या गोष्टी करू शकतो. आता हे बाकीचे ऑप्शन आहे रिप्लेस व्हॅल्यू आणि फर्स्ट रो हेडर हे मी काल घेतले होते. तर आता एवढं झाल्यानंतर हे झालं होममध्ये ऑप्शन आहे. आता हे कंबाईन ऑप्शन आहे मर्ज आणि अपेंड क्वेरी. याला मल्टिपल टेबल जेव्हा असेल तेव्हा आपण यूज करणार आहे. हे मी पुढच्या सेशनमध्ये सांगणार आहे की कसं करायचं हे. ठीक आहे. हे जवळपास हे जे सर्व जे ऑप्शन्स आहे ते आपल्याला आता माहीत झालेलेच आहे. आता याच्यात ट्रान्सफॉर्ममध्ये काही ऑप्शन्स आहे. आता इथं ट्रान्सफॉर्ममध्ये पण ग्रुप बाय वगैरे आहे. यूज फर्स्ट रो ॲज हेडर्स हे सांगितलेले मी यूज होतात. फक्त आता इथं आपल्याला जो आहे अनपिव्होट कॉलम्स आणि पिव्होट कॉलम्स हे ऑप्शन आहे. आता हा जो डेटा आहे ना, तो काय झालेला आहे, की स्प्लिट झालेला आहे इयर वाईज. म्हणजे पर्टिक्युलर स्टेटचं नाव आहे आणि त्याचं प्रत्येक याचं कॉलम तयार झालेला आहे. परंतु कधी-कधी असं असतं, की जेव्हा आपल्याला प्रॉपरली हा डेटा डिस्प्ले करायचा असतो, तेव्हा आपल्याला एका स्टेटसाठी त्याचे सर्व इयर्स एका रोजमध्ये दिसले तर ते बरं होईल. असं पाहिजे असतं. म्हणजे जे आहे ना अनपिव्होटिंग करणं गरजेचं असतं. मग हे अनपिव्होट म्हणजे काय, की आपल्याला असा हा डेटा आहे सध्या नेम आणि त्यानंतर इयर वाईज डेटा आहे. तर आपण काय करणार, की हे जे आहे आता एक ऑप्शन इथं मला दाखवायचा आहे, की हा जो कॉलम आहे, आता हे सर्व बाकीचे इयर्स आहे. हा कॉलम मला कुठे करायचा आहे? फर्स्टला मूव्ह करायचा आहे. म्हणजे मला हा इकडे घ्यायचा आहे. तर मग मी याच्यावर राइट जर क्लिक केलं, तर मूव्ह इन टू द बिगिनिंग हे सिंपल एक ऑप्शन आहे. ते तुम्ही ट्राय करू शकता. जेणेकरून आपल्याला हे काही म्हणजे सेपरेट राहील ह्या बाकीच्या इयरच्या कॉलम पासून. तर आता आपल्याला काय करायचं आहे? हे कॉलम्स आहे ना, ते पिव्होट करायचे. तर अनपिव्होट करायचे. म्हणजे आता सध्या हे काय झालंय ना इयर वाईज त्याचा डेटा दिसतोय. तर आपल्याला हा रो वाईज कॉलम डेटा पाहिजे. तर तो कसा करणार? आपण याला पूर्ण सिलेक्ट करू शकतो आणि इथं अनपिव्होट कॉलम्स करू शकतो. आता याच्या अगोदर मला फक्त एक गोष्ट दाखवायची, की हा डेटा कसा दिसतो आता. पिव्होट करण्याच्या अगोदर तर तुम्ही याच्यात जर क्लोज आणि अप्लाय केली आणि आपल्या पॉवर बीआयमध्ये जर आलेत तुम्ही तर पॉवर बीआयमध्ये हा जो डेटा दिसतो इथं टेबल व्ह्यूमध्ये तो कसा दिसतो तो एकदा बघा म्हणजे तुम्हाला याचा आयडिया येईल की मी जे सांगतोय की पिवोटिंग आणि अनपिवोटिंग काय आहे. ते आता इथे याच्यात दिसेल आपल्याला. आता इथे बघा हा जो डेटा असा असा दिसतोय म्हणजे ह्या अलाबामा स्टेटसाठी लेट्स से 1790ला 1800, 1810, 20, 30, 40, 50, 60 ह्या प्रत्येक इयरला जेवढी पॉप्युलेशन होती तर ते पॉप्युलेशन इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हाच डेटा असा जर दिसला म्हणजे याला किती कॉलम झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हा एक 8 कॉलम झाले. परंतु ह्या अलाबामा स्टेटसाठीच 8 रोज असे दिसले एका खाली एक, तर ते एकदम व्यवस्थित दिसतील आणि आपल्याला सगळ्या ह्याच्यासाठी एनालिसिस करण्यासाठी सोपं जाईल. मग त्यासाठी आपल्याला हे पिव्होटिंग करायचं असतं. आता पिव्होटिंग करण्यासाठी मग आपल्याला परत हे होम स्क्रीनमध्ये जायचं आहे आणि मी आता हे पॉवर क्वेरी एडिटर बंद केलं होतं. तर ते ओपन करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे, की इथं ट्रान्सफॉर्म डेटावरती क्लिक केलं, तर आपला हा जो पॉवर क्वेरी एडिटरचा जो डेटा सेट आहे, तो इथे दिसेल. आता पिव्होटिंग कशी करायची? तर पिव्होटिंग ज्या कॉलमची अनपिव्होटिंग करायची आहे,
आता हा पिव्होटेड डेटा आहे. म्हणजे इयर वाईज, म्हणजे जसं तुम्ही एक्सेलमध्ये पिव्होट यूज केलेले असतील, तर तुम्हाला माहिती आहे की वरती कॉलम व्हॅल्यू दिसतात आणि खाली रोजचा डेटा दिसतो. तर आता हे काय करायचं असेल, अनपिव्होट जर करायचं असेल, तर हे सर्व कॉलम तुम्ही एकदमच सिलेक्ट करू शकता. आता हे थोडे कॉलम आहे म्हणून आपल्याला समजतंय. किंवा मग हां, हे यूज करून ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन आपण अनपिव्होट कॉलम्स असं हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. किंवा हे 3 कॉलम आहे. आता सपोज आपल्याला माहिती आहे की हे 3 करायचे नाही मला अनपिव्होट, पण बाकीचे सगळे सगळे करायचे. तर ते करण्यासाठी आपण काय म्हणू शकतो, अनपिव्होट अदर कॉलम्स. ठीक आहे. अजून एक आहे अनपिव्होट ओन्ली सिलेक्टेड कॉलम्स. असं पण करू शकतो. हे पहिलं आणि तिसरं जवळपास सेमच आहे. पण दुसरं जे आहे ते हे जे आपण सिलेक्ट केले ते सोडून बाकीच्यांचं अनपिव्होटिंग करणार आहे. ते कसं करणार? मग याच्यावरती मी क्लिक केलं, तर आपला हा डेटा अशा पद्धतीने आलेला आहे. आता बघा, हा ॲट्रिब्यूट आणि व्हॅल्यू असे 2 कॉलम तयार झालेले. म्हणजे जेवढे काही आपले होते 7-8 कॉलम, त्याच्याऐवजी फक्त काय झालेलं आहे, आता हा अलाबामा स्टेट बघा, इथं एवढ्यासाठी हे जे आहे जवळपास 7 रोजचा डेटा आहे आणि त्यांचा प्रत्येक इयर वाईज झालेला आहे. प्रत्येकाचं तसंच असा डेटा आलेला आहे. म्हणजे आपले अगोदर हां, इथं तुम्ही काउंट बघू शकता. पहिले फक्त 52 रोज होते. आता किती झाले? 250 रोज झालेले. कारण की तो सेपरेट झालेला आहे. आता मी याला परत रिव्हर्ट करतो. तुम्ही बघा 52 रोज आहे आपले जुने जे आहे ते फक्त 52 रोज आहे. तर आपण त्याचा काय करतोय, मोठा टेबल करतोय आणि त्याच्यात आता तुम्हाला मी दुसरा ऑप्शन सांगतो, की मी जर एवढे सिलेक्ट केले, सेम फंक्शनॅलिटी आपण अचीव्ह करू शकतो. अनपिव्होट कॉलम्स जेवढे आहे ते सिलेक्टेड जे आहे ते अनपिव्होट करायचे किंवा ओन्ली सिलेक्टेड कॉलम्स एवढे जर केले, तर आता मी हे करतोय. आता मी असं हे ठेवलेलं आहे, की हे की एक कॉलम आहे, नेम एक कॉलम आहे आणि ॲडमिटेड. ॲडमिटेड म्हणजे हा एक कॉलम आहे, कोणत्या वर्षी हे स्टार्ट झालं ॲक्चुअली. सेन्सस म्हणजे काय आहे, की जनगणना. ती सेन्सस कधी स्टार्ट झाली त्यानुसार त्याचं दिलेलं आहे. आणि याला मग आपण म्हणू शकतो, की आता हे ॲट्रिब्यूट आणि व्हॅल्यू असतात. याला नाव देऊ शकतो आपण. याला रिनेम करायचं असेल, तर सेन्सस इयर म्हणू शकतो. आणि ही जी व्हॅल्यू आहे, याला पण रिनेम डबल क्लिक करू शकता किंवा मग राईट क्लिक करून इथं रिनेमचा ऑप्शन आहे. इथं पॉप्युलेशन वगैरे आपण असं मेन्शन करू शकतो. आता एक जेव्हा आपण असे पिव्होटिंग किंवा अनपिव्होटिंग करतो, त्यावेळेस आपल्याला हे काय करायचं असतं याचं, जर अ, याचं आपल्याला आता हा इयर आहे म्हटल्यावर याला होल नंबर करायचा आहे. ठीक आहे. तर असा हा डेटा आलेला आहे आणि आता याचं पिव्होटिंग जर परत करायचं असेल, तर पिव्होटिंग करण्यासाठी आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे जे ओरिजिनल जे होतं तेच. मग हे सिलेक्ट करायचं आहे आणि पिव्होट कॉलम असं करायचं आहे. म्हणजे जे ओरिजिनल जसा डेटा होता तसा हा दिसेल. आता व्हॅल्यूज कॉलम काय आहे आपला पॉप्युलेशन हा सिलेक्ट करणं गरजेचं आहे आणि तो ओके करायचा आहे. तर बघा, जसा सुरुवातीला होता तसाच हा डेटा आपल्याला आलेला आहे. ठीक आहे. तर हे झालं पिव्होटिंग. आता याच्यात आपल्याला आता मी परत रिव्हर्ट करतो. जे काही होतं ते आपण आत्तापर्यंत केलेलं ते व्यवस्थित इथं दिसतंय. तर असं आपल्याला दिसतंय. आता याला मी फक्त अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो आणि बघूया आपण हा डेटा असा तिकडे कसा दिसतोय. तर आता बघा, आता तुम्हाला मी दाखवतो हे पिव्होटिंग, अनपिव्होटिंग म्हणजे नेमकं काय? आता हे सर्व कॉलम्स आहे जे काही याच्यात स्टेट्स आहे. आता सपोज लेट्स से एक स्टेट मी कन्सिडर केलं. तर याच्यात बघा 1860, 50, 40, 30 असे हे आलेले. मग हे जे आहे याला सॉर्टिंग आपण करू शकतो. सॉर्ट बाय पर्टिक्युलर सेन्सस इयर असं जर केलं, तर मग ते व्यवस्थित आपला हा सॉर्ट होईल. तर आता हां, फिल्टर काढून टाकतो मी. आणि हे जे आहे प्रत्येकाचं बघा तुम्ही आता, प्रत्येकाचं आता हा सॉर्ट झालेला आहे प्रत्येक इयर वाईज. तर प्रत्येक स्टेटचं त्याचे सर्व इयरचा सर्व डेटा हा पॉप्युलेशन वाईज दिसतोय. तर मग हे करण्याचा उद्देश असा असतो, की आपल्याला जेव्हा कधी आपल्याला चार्ट्स वगैरे डिस्प्ले करायचे असतात, त्यावेळेस असा जर कॉलमचा असा जर डेटा टेबलमध्ये असेल, तर ते सोपं पडतं आपल्याला जे काही व्हिज्युअलायझेशन्स किंवा चार्ट्स क्रिएट करायचे त्यासाठी. त्यासाठी आपण हे सर्व गोष्टी इथे करतोय. ज्या इथे आपल्याला इयर वाईज म्हणजे स्टेट वाईज त्यांचं इयर आणि त्यांचे पॉप्युलेशन इथे
डिस्प्ले होतात. आता दुसरी गोष्ट अजून सांगायची गोष्ट आहे की अं, काही वेळेस आपल्याला इथे पण आपण डेटा टाइप चेंज करू शकतो. म्हणजे लेट्स से म्हणजे पॉवर क्वेरी एडिटर आहे. तिथे आपलं राहिलं, की आपल्याला अपडेट करता नाही आला तिथं किंवा तिथं मी टेक्स्ट जे आहे याचा डेटा टाइप वगैरे चेंज केला नाही. तर मग ते करण्यासाठी इथे पण आपण ह्या जे टेबल व्ह्यू आहे, इथे पण आपण याचं चेंज करू शकतो. म्हणजे काय आहे, की याचं नाव चेंज करू शकतो. इथून वाटलं तर आपल्याला सेन्सस इयरचं दुसरं काहीतरी नाव टाकायचं, ते इथं चेंज करू शकतो. डेटा टाइप वाटलं तर आपल्याला होल नंबरचा काहीतरी दुसरा नंबर करायचा, डेसिमल नंबर, ते आपण इथे करू शकतो. करन्सी असेल तर करन्सी इथं ॲड करू शकतो. कोणती करन्सी असेल एखादी. जी काही करन्सी असेल, ती आपण ॲड करू शकतो. पर्सेंटेज आहे. परत हे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज करू शकतो. म्हणजे लेट्स से मी आता याला कॉमा सेपरेटेड करतो. तर ते आपण असं इथून ॲड करू शकतो. डेसिमल पॉइंट वगैरे ॲड करायचे असेल तर आपण हे यूज करू शकतो. फॉर्मॅट जर काही करायचं असेल, स्पेसिफिक करन्सी करायची असेल, जनरल आहे की होल नंबर आहे, पर्सेंटेज आहे, सायंटिफिक आहे वगैरे ह्या गोष्टी करू शकतो आपण. इथं समरायझेशन पण करू शकतो. ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम वगैरे आणि बाकीचे ऑप्शन्स आहेत थोडेफार की नवीन कॉलम आपण इथे क्रिएट करू शकतो. तर हे सर्व आहेत जे ऑप्शन्स आपण इथं यूज करू शकतो. आता तुम्हाला इथे होममध्ये जर गेलं आणि याच्यात जर आलो आपण, तर आपला जो क्वेरी एडिटर आहे त्याच्याकडे परत जायचं आहे आपल्याला आणि तिथं अजून काय-काय करता येईल किंवा काय-काय ऑप्शन्स आहे ते इथं बघूया आपण. तर हे सर्व झालेले आहे. आता ह्या सर्वच गोष्टी ज्या आहे त्या आहे. आता आपल्याला हा प्रोजेक्ट सेव्ह करून घेऊया. तुम्हाला हां, 1 मिनिट कोणतं? हां, हां. हे ट्रान्सफॉर्ममध्ये एक ट्रान्सपोज म्हणजे जे आहे, की आपल्याला उलटे रोज करायचे असेल. आता तुम्ही एक्सेलमध्ये हे यूज केलेलं असेल बघा. म्हणजे एक्सेलमध्ये आपला असा काही डेटा असेल, की आपण हा डेटा आहे लेट्स से ट्राय करूया आपण. हे जे आहे आता लेट्स से असेन्स हां. हो, हो. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल करण्यासाठी किंवा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल करण्यासाठी. आता बघा याच्यावर मी क्लिक केलं, तर हा जो डेटा आहे, तर तो असा झालेला आहे. म्हणजे एक 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 मिनिट आता. आपले जे कॉलम्स आहे ना, आता मी रिव्हर्ट केलं. आता हा जो काय आहे, तो आपल्याला ट्रान्सपोज करायचा आहे. म्हणजे काय आहे, की आता सध्या हे जे काही कॉलम्स हेडर दिसताय, ते आपल्याला याच्यात करायचे. आता इथं बघा. हा जो आहे तो पहिला जो कॉलम होता तो आपला की आहे. तो की इथे आलेला आहे आणि त्यानंतर त्याचं जे नेमचा जो कॉलम आहे तो आहे. त्यानंतर त्याचं ॲडमिटेड इयरचा आहे आणि त्यानंतर ते बाकीचे जे आहे सेन्सस इयर आणि हा जो आहे तो पॉप्युलेशन असे 4 कॉलम उलटे झालेले आहे फक्त. तर त्यासाठी आपण हा ट्रान्सफॉर्म यूज करतो. ॲक्चुअली जेव्हा आपल्याला असा काही ऑप्शन्स येतो, की आपल्याला अ, जेव्हा आपल्याला डेटा असा हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये येतो, तेव्हा त्याला आपण उलटं करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस आपण हे करू शकतो. आता हे ट्रान्सफॉर्म केल्यानंतर परत होतं. फक्त काय प्रॉब्लेम होतो ना, की जेव्हा आपण हे करतो, त्यावेळेस आपल्याला जे काही आपण नावं वगैरे दिलेले, ते गायब होतात. मग आपल्याला परत ते नावं देणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण हे जे आहे हे ट्रान्सपोज जेव्हा यूज करतो, तेव्हा लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला, की नेमकं काय-काय चेंजेस आणि कुठं-कुठं काय चेंजेस होत आहे. कॉलमची नावं गेली. आता इथं इथं हा की कॉलम होता. हा स्टेटचं नेम होतं. त्यानंतर हे ॲडमिटेड इयर होतं आणि हे खाली होतं सेन्सस इयर आणि पॉप्युलेशन असे 5 कॉलमची नावं होते. ते आपल्याला परत करावं लागतील. त्यांचा डेटा टाइप चेंज झालाय. ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. जेव्हा जास्त मोठा टेबलचा डेटा असेल, त्यावेळेस आपल्याला ह्या अ, गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे मी फक्त आता हे जे काही ट्रान्सफॉर्मचं वगैरे आहे, ते डिलीट करतोय. जेणेकरून आपलं जे आहे ते व्यवस्थित दिसेल. तर आज तुम्ही ही गोष्ट ट्राय करायची आहे आणि याच्यात अजून तुम्ही काय-काय करू शकतात? हा डेटा तुम्ही चार्टच्या स्वरूपात पण पॉप्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग लाईन चार्ट वगैरे यूज करू शकतात. ट्राय करा म्हणजे कोणते-कोणते चार्ट्स याच्यावरती यूज करू शकतो. आपल्याकडे इयर आहे आणि पॉप्युलेशन आहे आणि स्टेट नेम आहे. तर त्या स्टेटचं आपण कसा डेटा पॉप्युलेट करू शकतो चार्ट च्या स्वरूपात ते बघायचं
आणि अजून काही बरेचसे ऑप्शन्स आता हे जे आहे, आता इथं बघा ॲड कॉलममध्ये कंडिशनल कॉलम वगैरे आपण यूज करू शकतो. डुप्लिकेट कॉलम हे आपण एक्झाम्पल सहित घेऊया, जिथे आपल्याला वाटेल की आपण काही कॉलम्स हे जे क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता हे गरजेचे असतात. जेव्हा आपण आता इथं बघा दुसरे ऑप्शन्स आहे. आता हे छोटे-छोटे ऑप्शन्स आहे लोअर केस, अप्पर केस हे फॉर्मॅटिंग आहे, पार्सिंग वगैरे. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट वगैरे हे सर्व ऑप्शन्स आपल्याला जसे यूज करायची वेळ येते तेव्हा आपण यूज करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. याच्यात मेन क्रिटिकल थिंग काय आहे, की आपल्याला डेटा व्यवस्थित समजला पाहिजे आणि नेमकं काय क्लीन करायचं, कुठे क्लीन करायचं, कोणत्या गोष्टीला लक्ष द्यायचं ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरतीच तुम्ही ते फोकस करा. ठीक आहे, आज हे ट्राय करा आणि आज मी तुम्हाला काही एक्सरसाइज देणार आहेत, ज्या तुम्ही वेगवेगळे डेटा सेट देणार आहेत आणि त्या डेटा सेटला तुम्ही कनेक्ट करून त्या डेटा सेटला तुम्ही कसं पॉवर क्वेरी एडिटरमध्ये घेतात आणि त्याच्यात काय-काय क्लिनिक ऑपरेशन्स करू शकता, त्यासाठी मी तुम्हाला काही एक्सरसाइज देणार आहेत. ते तुम्ही करायचे आहे आणि वीकेंड ला म्हणजे पूर्ण जे आहे तुमचे जे प्रॅक्टिकल आत्तापर्यंत झालंय पॉवर बीआयमध्ये तेवढं सर्व आलेलं पाहिजे, की आणि जास्तीत जास्त एक छोटासा मी डॅशबोर्ड पण क्रिएट करायला देणार आहे. जिथे मी एक डेटा सेट दिल्यानंतर त्या डेटा सेटला तुम्ही काही क्लीनिंग किंवा ट्रान्सफॉर्मेशन करून त्याच्यावरती तुम्ही कसं एखादा डॅशबोर्ड क्रिएट करू शकता. त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी देणार आहे. ती करायची. ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. जेवढं तुम्ही याची प्रॅक्टिस करशाल तेवढं चांगलं आहे आणि नंतर आपल्याला आता डॅक्स वगैरे आहे ते महत्त्वाच्या कन्सेप्ट्स घ्यायचे आहे. तिथे काही क्वेशन्स आहेत का कोणाचे?